आषाढी वारीमध्ये विक्रमी भाविकांची संख्या नोंदली जाणार आहे याचं विचार करून प्रशासनाने अगदी काटेकोर नियोजन चालू केलेलं आहे आणि जवळजवळ ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे। आपण आता चंद्रभागेच्या नवा पूल जो आहे त्या भागात आहोत आणि इथूनच माग जे आहे ते 65 एकर म्हणजे भक्ती सागर जे आहे जिथं जवळजवळ 25% वारी त्या भागात असती तिथं ज्या दिंड्यांना जागा देण्यात आलेली आहेत आणि कमीत कमी 3 ते 4 लाख भाविक त्या भागामध्ये राहत असतात। मात्र त्यांना चंद्रभागेच्या स्नानासाठी येताना या पुलाला वळसा घालून यावं लागतो आणि जो ब्रिटिशकालीन दगडी पूल आहे तिथून चंद्रभागेमध्ये स्नानासाठी जावं लागतं। मात्र आता पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी थेट 65 एकर मधून येणारा जो रस्ता आहे तो स्लोप असा तयार करण्यात आलेला आहे। घाटाचं जो नियोजन आहे आता तिथं घाटाची पूर्ण जी आहे सुविधा नसली तरी भाविकांना चंद्रभागेचं स्नान सुलभ करता येईल, इथून जाता येईल हा त्यामागचा हेतू आहे आणि युद्ध पातळीवर ते काम चालू आहे जेणेकरून गर्दीचं विकेंद्रीकरण होईल। सर्व गर्दी जी या पैलतेरी असती त्याचं विभाजन होईल आणि जे भाविकांचं स्नान आहे ते अत्यंत पवित्र स्नान आहे ते सुरक्षित होईल हा त्यामागचा हेतू आहे। जो 65 एकरचा भाग आहे त्याच्यामध्ये वारी जी भरती त्याला या गोष्टीमुळे अत्यंत त्या वारकऱ्यांना मदत होणार आहे आणि त्यांचं पवित्र स्नान जे आहे ते सुरक्षित होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 मराठी, पंढरपूर।